नमस्कार. आजचा झिरो आवर थोडासा वेगळा आहे. राज्यामध्ये परत एकदा निवडणुकीचं वारं व्हायला लागलंय आणि त्यामुळे बातम्या सुद्धा या सर्व निवडणुकीच्याच आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपल्या बरोबर आहेत सुनील तटकरे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार असं सुद्धा मी म्हणू शकली असती. आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. कशी सुरू आहे विधानसभेची निवडणुकीची सगळी तयारी? विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आम्ही सर्वांनी सुरू केलेली आहे. महायुती म्हणून सुरू केले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अधिक यावेळेला जनमानसातून अपेक्षित असलेलं पाठबळ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही स्वतंत्रपणाने काही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो आहोत. दादांची जनसन्मान यात्राही सुरू करण्याचं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र लोकसभेपेक्षा कितीतरी वेगळे राहील. ही जनसन्मान यात्रा नक्की कशी असणार आहे? जनसन्मान यात्रा याचा अर्थ दादांनी ज्या काय आज 5-6 योजना अर्थसंकल्पातून दिलेल्या आहेत, विशेष करून महिला भगिनींच्यासाठी दिलेल्या योजना, शेतकऱ्यांच्यासाठी दिलेली वीज पंपाची माफी, त्याचबरोबर ती युवक युवतींच्यासाठी प्रशिक्षणार्थी वेतन, त्याचबरोबर ती भगिनींच्यासाठी 3 गॅस सिलेंडर्स, मुलींच्यासाठी पूर्णपणाने शिक्षण जे काही मोफत देण्याचा क्रांतिकारी निर्णय झाला आहे, त्या अशा ज्या काही योजना यावर्षी ज्या काही देण्यात आलेल्या आहेत त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नियतवय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. या योजना हा एक तऱ्हेचा जनतेचा सन्मान आहे असं समजूनच आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतो आहोत. आम्ही सातत्यानं फेक नॅरेटिव्ह हा शब्द ऐकत आलो, पण काहीतरी असेसमेंट आपल्या पक्षाच्या स्तरावर सुद्धा झालं असेल की खास राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही कामगिरी राहिली त्यात काय त्रुटी राहिल्या ज्यामुळे लोकसभेचा परफॉर्मन्स असा राहिला? 2 गोष्टी यामध्ये प्रामुख्याने राहिल्या. एक तर देशपातळीवरती जो एक फेक नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, ज्याला फसवं कथानक म्हणू शकतो किंवा सतत खोटेपणाचं बोलण्याचं होतं, त्याच्यामध्ये संविधान या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याचा खूप मोठा परिणाम संबंध देशभरामध्ये झाला, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्की त्या ठिकाणी झाला. अल्पसंख्याक समाज पूर्णपणाने महायुतीच्यापासून दुरावला गेला. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा कांदा निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीमध्ये जो काय राग होता त्याचाही परिणाम झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जी काय भूमिका घेतली त्याच्यामुळे एक सहानुभूती किंवा त्याच्या अगोदर एकनाथ शिंदेनी साहेबांनी घेतलेली भूमिका, त्याच्याबद्दलची एकंदरीत सहानुभूती, या सगळ्याचा साराचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला असं आम्हाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी वाटतं आहे. एक तर आम्ही 4 जागा लढलो आणि त्याच्यामध्ये धाराशिवसारखी जागा तशी निवडून येणं अभिप्रेत नव्हतंच, पण शेवटी पक्ष अगदीच कमी जागा लढणं योग्य नसतं लढणं. कारण एक असं की ज्यावेळेला निवडणूक पूर्व युती होत असते त्यावेळेला एक थोडंसं असं होत असतं की पहिल्यांदा होत असते त्यावेळेला सिटिंग जागा हा क्रायटेरिया ठरला जात असतो. आणि मागची 2019ची निवडणूक जर काय सर त्याची आपण बघितलं तर आम्ही आणि काँग्रेसने एकत्रित लढवली होती. 19ची निवडणूक भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने लढवली होती. त्यावेळेला त्यांना जवळपास 42 जागांच्यावरती यश मिळालं होतं. त्यामुळे शिवसेनेचे 18 खासदार, त्यातील 13 खासदार हे शिंदे साहेबांच्या समवेत, 23 खासदार तर भारतीय जनता पक्षाचे होतेच. त्यामुळे सिटिंग जागांचं प्रमाण त्यांच्याकडे जास्ती होतं. स्वाभाविकपणाने आम्हाला जागा मागण्यालाही मर्यादा होत्या आणि मिळायलाही मर्यादा होत्या. आणि यावेळेला एक झालं की ज्याची आम्हाला दुरुस्ती करावी लागेल महायुती म्हणून, जागा वाटप आम्ही खूप उशिरापर्यंत चालू ठेवलं आणि मग त्याच्यातून उमेदवार निवडण्याची प्रक्रियासुद्धा, घोषित करण्याची प्रक्रियासुद्धा खूप उशीर झाली. तोपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या 1-1, 2-2 प्रचार फेऱ्यासुद्धा झाल्या होत्या. मग हा जागा वाटपाची चर्चा मला वाटतं सुरू झाली आहे असं कळतंय आणि बरंच प्रायमरी जे काही त्याच्यावरचं चर्चा आहे, काम आहे, हे झालं आहे असं कळतंय. नक्की कुठपर्यंत आलं आहे? प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांच्या मध्ये झाली. काही कालावधीच्या नंतर ही चर्चा राज्यपातळीवरती तिन्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणजे मी असेल, बावनकुळे साहेब असतील, शिवसेना कोण असतील ते होईल. आणि मग अंतिम चर्चा अपेक्षित अशी आहे की ऑगस्ट महिन्याच्या 15व्यामध्येच दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्या ठिकाणी त्याचा निर्णय होईल. सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आपण बोलला तो असतोच आणि म्हणजे विधानसभेसाठी खरं तर पहिल्यांदाच आता हा आपली चर्चा होणार, त्यामुळे सिटिंग कोणाचे कुठे आहेत हे असणारच आहे महत्त्वाचं. पण त्याच्या पलीकडे ज्या उरतात आहेत जागा
त्याच्याबद्दलचं काही धोरण ठरलंय का? नाही, त्याच्याबद्दलची चर्चा आज तर काही झालेली नाही, प्राथमिकसुद्धा झालेली नाही. एक गोष्ट, आम्ही सगळेजण ज्या वेळेला लोकसभेच्या निकालाच्या नंतर एनडीएच्या बैठकीला दिल्लीत होतो, त्याला मुख्यमंत्री पण होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, मी होतो, प्रफुल्लभाई होते. त्याला एक ढोबळ मानाने आम्ही चर्चा ठेवली की निवडून येणं ही एक आपण कसोटी ठरवूया. त्या मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाची ताकद कोणाची किती आहे त्याचा आपण आजमावण्याचा प्रयत्न करूया. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये एक दिलाने कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये परस्परांच्या बद्दलचा संभ्रम निर्माण न करता आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे, हे निर्धारपूर्वक आम्ही ठरवलेलं आहे. पण मग हे असेसमेंट कशा पद्धतीनं होणार, म्हणजे कोणाची ताकद कुठं कसं? एक असं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे ते एक बॅरोमीटर असतं अनेक वेळेला की किती नगरसेवक आहेत, पंचायत समिती किती आहेत, जिल्हा परिषदेचे किती सदस्य आहेत. यावेळेला ते नाही आहे. पण तरी पण पक्षीय ताकद प्रत्येकाची आपल्याला माहिती आहेच. भारतीय जनता पक्षाची कुठे ताकद आहे, शिवसेनेची कुठे ताकद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किती आहे, कदाचित काही ठिकाणी समानसुद्धा असू शकेल. पण हे प्रश्न आम्ही बसून सोडवण्याच्या मनस्थितीमध्ये नक्की त्या ठिकाणी आहोत. म्हणजे त्याच्यासाठी अजून काही फॉर्म्युला नाही? नाही, काही फॉर्म्युला नाही, पण तो लवकर निघेल. मला काय त्याच्यामध्ये अडचण आहे असं वाटत नाही. पण ज्यांचे उमेदवार जिथे होते तिथे एक ढोबळमानानं ते त्या जागा त्या पक्षाकडे समजायला काय हरकत नसावी. काही ठिकाणी काही जागा कदाचित बदलाव्या सुद्धा लागतील एखाद्या दुसऱ्या जागांच्या वतीमध्ये, पण तो सुद्धा निर्णय हे 3 नेते मंडळी राज्यांतील घेतील बसून. शिंदेच्या बरोबर जे झालं लोकसभेत ते आता बघूया की शिंदे काही आमदार घेऊन आले, काही खासदार त्यांच्याबरोबर आले. त्यांच्यासाठी ही पहिली निवडणूक होती आणि ते सर्व खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एका पूर्ण प्लॅन रणनीतीच्या अंतर्गत त्यांच्याबरोबर आले. त्यामुळे त्यांनी सुद्धा एक मोठी रिस्क घेतली होती. पण तरीही त्यात अनेक जण बदलल्या गेले. तर असं या येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या आमदारांबरोबर होणार आहे का? नाही, मला असं वाटत नाही. शेवटी बदलले गेले त्याची काही कारणं असू शकतील, परंतु बऱ्यापैकी खासदारांना उमेदवारी परत मिळाली. म्हणजे जसं जर का आपण म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही खासदार परत उमेदवार झाले, आता निवडून आले. त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे असतील, बारणे असतील, हे तर उमेदवार परतच निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत. बदलले गेले, मला असं वाटतं रामटेकचे उमेदवार बदलले गेले, यवतमाळच्या उमेदवार त्या ठिकाणी बदलल्या गेल्या, हिंगोलीचे उमेदवार जे बदलले गेले त्यांच्या पत्नींना यवतमाळमध्ये उमेदवारी मिळाली. पण बाकीचे उमेदवार जवळपास जे आता दक्षिण मुंबईमध्ये सिटिंग जे अरविंद सावंत ते उद्धवजींकडे होते, त्यामुळे तिथं नवीन उमेदवार येणं स्वाभाविक होतं. किंवा वायकर साहेब ज्या ठिकाणी निवडून आलेत तिथे सुद्धा आता कीर्तिकर वयपरत्वे तब्येतीच्यामुळे लढणार नव्हते, त्याच्यामुळे तिथं नव्याने उमेदवार येणं स्वाभाविकपणाचं होतं. तुमच्याही पक्षामध्ये सर्वे वगैरे असा प्रकार असणार आहे का? नाही, एक असं आहे की सर्वसाधारणपणे एक असेसमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो की नेमकी स्थिती काय आहे, पक्षाची काय आहे, युती म्हणून काय आहे, सरकार म्हणून काय आहे, विद्यमान आमदारांची काय, असं एकंदरीत सर्वसाधारणपणाने सर्वजण आपापल्या पद्धतीने असेसमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही बारामतीच्या बाबतीत सातत्यानं हे ऐकत होतो की लोकसभेत साहेब आणि सुप्रियाताई आणि विधानसभेत अजितदादा, हा सेंटिमेंट खरंच होता का तेव्हा? तो सेंटिमेंट होताच आणि तो सेंटिमेंट अंडर करंटनी तर खूपच मोठ्या प्रमाणावरती होता आणि मला असं वाटतं की ते तशाच पैचं झालेलं दिसतंय. आता त्याची दुरुक्ती आता विधानसभेला होईल. पण हे तुम्हाला तेव्हा माहिती होतं का की असं एक सेंटिमेंट आहे? एक सेंटिमेंट आहे असं अनेक वेळेला ज्या वेळेला काही वाहिन्या स्थानिकांचं मुलाखती घेत होते त्यावेळेला अनेकांच्या तोंडातून जी शेतकरी वर्ग आहे, सहज आहे, तरुण आहे किंवा एखादा छोटा व्यावसायिक आहे त्याच्या तोंडातून सहजगत्या ती वाक्य त्यावेळेला येत होती, तेव्हा असं जाणवायला सारखं वाटत होतं. खरं तर तुमच्यासाठी सुद्धा ही मोठी परीक्षा येणारी निवडणूक, कारण ज्या पद्धतीनं समीकरणं बदलली म्हणजे ती सगळ्यांसाठीच बदलली आहे, सगळ्यांसाठीच टेस्ट आहे, पण लोकसभेच्या निकालानंतर खास ही एक मोठी परीक्षा आहे. त्यामुळे नेहमीच्या निवडणुकीपेक्षा काही वेगळी तयारी आपण करत आहात का? नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी तयारी आम्हाला करावी लागेलच. कारण एक तर पहिल्यांदाच अशा पद्धतीची महायुती होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने दीर्घकाळ एकमेकाच्या सोबत निवडणुका लढवल्यात. एखाद दुसरी निवडणूक 14ची परस्परांच्या पेक्षा वेगळी लढवली असेल, म्हणजे स्वतंत्र निवडणुका लढली असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पहिल्यांदाच
विधानसभेला, लोकसभेला तर पहिल्यांदाच गेलो आणि विधानसभेला सुद्धा पहिल्यांदाच आम्ही निवडणूक लढवतो. आतापर्यंत राजकीय संघर्ष होत आला, त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका निर्माण करणं असं एक तऱ्हेचं आहेच. ते सर्वांनाच आम्हाला कसोशीने करावं लागेल. मला असं वाटतं पुढचं ऑक्टोबर सप्टेंबर महिना आम्हा तिन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. उमेदवार मागणाऱ्यांची सुद्धा संख्या राहू शकते किंवा मागच्या खेपेला कमी अधिक फरकाने उमेदवार जिंकलेले असतात. स्वाभाविकपणाने तो 5 वर्ष पुढची तयारी करत असतो. तर अशा वेळेला थोडं समजूत घालत आम्हाला सर्व हे पुढे न्यायचं आहे. एकंदरीत आपण बघितलं अगदी निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकिटासाठी असेल, पण निलेश लंके हे त्या बाजूला गेले. आता सुद्धा आपण बघतो आहोत बराच सेंटिमेंट, काही ठिकाणी कार्यकर्ते जातात. पुण्यातही तसं बघायला मिळालं. एक लोकसभेच्या निकालानंतर पक्षातलं जे मनोबल आहे ते कुठेतरी खचलंय का? सुरुवातीला वाटलं, म्हणून एक पहिली बैठक ज्यावेळेला मी घेतली त्यावेळेला थोडंसं जाणवलं. पण त्याच्यानंतर मग पुन्हा राज्यव्यापी बैठका घेतल्या आणि विशेष करून टेस्ट केस आपण म्हणतो, कारण सगळ्या सतत विधानसभेची परिषदेची ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला त्या निवडणुकीच्या मतदानाच्या 7-8 दिवस आधी सतत 8 आमदार, 10 आमदार, 12 आमदार यांना भेटले, त्यांना भेटले, लॉबीत भेटले, थेट भेट झाली. इतके फुटणारच आहेत. त्याच्यामुळे गरजे तर 100% पडतील. काहींनी तर ट्विटच केलं तर गरजेल ते पडेल वगैरे वगैरे असं उपासाने काही ना सवारते. जसं एक पाहिलं आपण तर आमचे 40च्या 40 आमदार इंटॅक्ट राहिले. अधिक 7 मतं मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. ते जे काही वाटणं होतं की लोकसभेच्या नंतर आमदारांच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल आहे, पुन्हा एकदा तिथेच उमेदवारी मागण्यासाठी जाऊ शकतात, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज दादांच्या समेत असलेल्या आमदारांच्या मार्फत मतदानाच्या मुळे मिळालेले आहेत. ते आता कुठली शंका बिलकुल मनात नाही. एक जसं आपण लोकसभेला म्हटलं एक नॅरेटिव्ह सेट केला, तसे करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटपर्यंत केला जाईल की हे जाणार आहेत, ते जाणार आहेत, अमुक आहे तमुक आहे, पण कोणी जाणार नाही. सगळी इंटॅक्टच आहेत. लोकसभेच्या वेळेला कसं की सिटिंगपैकी मी एकटाच दादांच्या सोबत आलो, मी भूमिका घेतली दादांच्या सोबत, मी यशस्वी झालो. त्यामुळे असं होत नाही. तो जो काही दावा करण्याचा प्रयत्न केला गेला की भूमिका ज्यांनी बदलली त्याचं काहीतरी निवडणुकीमध्ये बरं वाईट किंवा निकाल वेगळा लागतो, तर तसं नाही. काळजी आम्हाला घ्यावी लागेल. आम्ही गाफील नाही आहोत. मागच्या वेळच्या महायुती म्हणून झालेल्या सुद्धा काही उणीवा त्या दूर करण्याचा कसोशीने आम्हाला प्रयत्न करावाच लागेल. पुन्हा पक्ष म्हणून सुद्धा आम्हाला कार्यकर्त्यांच्यात अधिक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी फिरावं लागेल. या निवडणुकीमध्ये मुस्लिम, दलित आणि मराठा ही मतं एकवटली आणि विरोधात एकवटली असं सांगण्यात आलं. पण मुस्लिम आणि मराठा आणि दलित ही मतं तुमच्याही विरोधात गेली का? कारण इतर वेळेला ही मतं दादांच्या बरोबर असायची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संविधानाच्या बाबतीमध्ये जे नॅरेटिव्ह विरोधक सेट करण्यामध्ये यशस्वी झाले त्याचा परिणाम दलित समाज, आदिवासी बांधव हे पूर्णपणाने विरोधात गेल्याचं मतदानाच्या आकडेवारीवर लक्षात येतच. अल्पसंख्याक समाज हा सुद्धा देशव्यापीच पूर्णपणाने विरोधात गेला. अगदी माझ्या मतदारसंघातलं सुद्धा मी उदाहरण देता येईल की ज्या समाजाशी माझे गेले 40 वर्षाचे संबंध आहेत, पण हे संबंध जे काय वातावरण तयार करण्यात आलं त्यामुळे मलाही त्या ठिकाणी त्यांचं मतदान मिळालं. कारण शेवटी मतदान केंद्राने आहे ती आकडेवारी आहेच. महाराष्ट्रामध्ये एक खरं आहे की एक आरक्षणाच्यामुळे जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यामुळे सुद्धा एक समाजामध्ये अंतर तयार झाल्याचं. म्हणजे हे आपण तुम्ही तुमच्या मतांचं जे बोलताय ते मुस्लिम मतांचं म्हणताय की मुस्लिम, दलित, मराठा सर्वच मतांबद्दल बोल? नाही, इतर ठिकाणी आपण जे काय दलित, मुस्लिम आणि आदिवासी बांधवांच्या मतांच्यामध्ये पूर्णपणाने महायुतीपासून दुरावले गेले, हे चित्र काही नाकारता येत नाही. पण ते पुन्हा वळतं आहे. पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला निश्चितपणे त्या ठिकाणी यश येईल. आणि बाकीचं आरक्षणाच्यामुळे निर्माण झालेले जे काही प्रश्न आहे त्याचा परिणाम आपल्याला मराठवाड्यामध्ये अनुभवायला मिळाला असं दिसतं एकंदरीत. किंवा आत्ताच्या मध्ये सुद्धा एकंदरीत जे सामाजिक स्वास्थ्य थोडंसं हरवल्यासारखं वाटतं आहे. परस्परांच्यामध्ये एक थोडीशी कटुता निर्माण झाली आहे. ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीकोनातून काही योग्य असं वाटत नाही. निवडणुका येतील जातील,
शेवटी असं आहे की आरक्षणसुद्धा मिळालंच पाहिजे, कोणाच्या मनात दुमत असं काही कारण नाही. ते मिळताना कोणावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. कुठलंही सरकार असतं, अगदी जे आज विरोधक म्हणतात ते तर अजूनही स्पष्ट भूमिका करतच नाहीत. सर्व पक्ष आघाडीच्या बैठकीला सर्वच विरोधकांनी बहिष्कार टाकला. का टाकला काय कळू शकलं नाही. त्याचंही उत्तर देण्याचं धाडस विरोधकांच्याकडे कोणाकडे नाही. पण माझ्या म्हणण्याचा मतितार्थ एवढाच आहे की महाराष्ट्र हा वेगळा आहे आणि महाराष्ट्रातलं सामाजिक सामंजस्य खूप वेगळं आहे, पराकोटीचं खूप सौहार्दात्मक आहे. त्याच्यामध्ये कुठे अंतर होईल असं कुठे होऊ नये अशी माझी स्वतःची व्यक्तिगत धारणा. अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभेत फटका बसला अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आणि तोही अगदी संघाच्या मुखपत्रातून संघाची विचारधारा असणाऱ्या पब्लिकेशन्समधनं व्यक्त करण्यात आला होता लोकसभेनंतर. एक असं आहे की लोकसभेच्या निकालाच्या नंतर केंद्र नेतृत्वाची ज्यावेळेला भेट झाली आमची, त्यावेळेला मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. राज्याच्या नेतृत्वाजवळ आम्ही बसलो. त्यांच्यापैकी कुणाच्याही मनात दादांना किंवा आम्हाला सोबत घेतल्याच्यामुळे काही परिणाम झाला आहे असं कुठेही चर्चेमध्ये नाही झालं. आपण म्हणताय तसं संघाच्या नियतकालिकामध्ये जे काही आलं ते संपादकीय नाही आहे, कोणीतरी तो लेख लिहिला आहे. त्याच्यामुळे एखादा लेख छापला गेला याचा अर्थ ते त्या मासिकाचं किंवा पाक्षिकाचं किंवा साप्ताहिकाचं संपादकाचं ते मत आहे असतलं काय मान्यच काय कारण. हां, साधनामधून छापून येणारं ते आहे हे निर्विवाद आहे. पण म्हणजे ह्या विषयावर डिस्कशन झालं का? या विषयावरती डिस्कशन जरूर झालं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी ताकद दादांच्या पाठीमागे उभी राहिल्यामुळे ज्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणाचं पोटशूळ आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये कमालीचा द्वेष निर्माण झाला आहे, त्या द्वेषाच्या माध्यमातून अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यातला हा एक भाग आहे, कारण आम्हाला सर्वच आघाड्यावरती जणू काय असं घेरल्यासारखं करावं असं काहीतरी ठरतं आहे. पण आम्ही त्यालाही पुरून होऊ. दादा बरोबर आले म्हणून भारतीय जनता पक्षाची किंवा युतीची मतं घटली असं नाही आहे. असं होण्याचं काही कारण आहे. परस्परांना मदत झालीच. मलाही भारतीय जनता पक्षाची शिवसेनेची मदत झाली. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे उमेदवार होते तिथे आमच्या मतांची त्या ठिकाणी मदत जरूर झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्रित लढतो. तुम्ही मगाही सांगितलं की भाजप आणि शिवसेनेनी दीर्घकाळ निवडणुका सोबत लढवलेल्या आहेत. त्यामुळे मतदार त्यांची मानसिकता ही गेल्या अनेक वर्षापासूनची तशी ती तयार झालेलीच आहे. म्हणजे अनेक वेळेला भाजपच्या उमेदवारांना शिवसेना मतदान करत आली, शिवसेनेच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचा मानणारा मतदान करत आला. पण ही आमच्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक अशी होती. त्यामुळे थोडासा हे होऊ शकतो परिणाम. युगेंद्र पवारांचं नाव फार बारामतीत उमेदवार म्हणून समोर येत आहे किंवा त्यांचे जे काही समर्थक आहेत ते त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी लढतात आहे. तुम्ही कसं बघता ह्याकडे, युगेंद्र पवार विरुद्ध अजितदादा? नाही, मी फार गांभीर्याने बघण्याचं काही कारण येतच नाही. एकतर्फी निवडणूक आहे दादांची. गेले 7 निवडणुका दादांनी जे यश मिळवलं, बारामती मतदारसंघामध्ये साहेब 67 सालामध्ये उभे राहिल्यापासून चढत्या क्रमाने विजय होत गेलेले आहेत. अजितदादासुद्धा 91ला लोकसभेला निवडून गेल्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन पवारसाहेब लोकसभेला गेले 91ला नरसिंहरावच्या साहेबांच्या सरकारमध्ये. त्यावेळेला दादा विधानसभेला निवडून आले. पण त्यावेळेपासून ते 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दर खेपेला त्यांचं मताधिक्य कमालीचं वाढत गेलं. मागच्या निवडणुकीत 1,62,000 होतं. आताही फार मोठ्या फरकाने दादा विजय होतील. आता नाव तर येणारच, थोडी बिनवर निवडणूक होणार आहे. येऊ द्या, कोणाचं नाव आलं तरी सुद्धा काय, दादाचं काम चालतं बोलतो बारामती यामध्ये. कुठल्याही गावात, शहरात, कुठल्याही रस्त्यावर ना कुठेही फिरा, दादा बोलते आहेत, दिसत आहेत, काम बोलत आहे, जनता बोलते आहे. त्यामुळे अशा पैचं काही आव्हान वगैरे असं आम्ही कोण मानत नाही. पण आम्ही शेवटी मतदार आहे, बारामतीकर सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे होईल. आणि जे भावनिक आपण म्हणालात ते लोकसभेला झालं. आता भावनिक नाही होणार. नाही, आता भावनिक तर दादांच्या बाजूने होईल. ज्या पद्धतीने दादांनी गेल्या 30-32 वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलवला, राज्य सरकारच्या माध्यमातून एक प्रत्येक गोष्टीला एक टच असतो. बारामतीमधल्या प्रत्येक इमारतीला अजित पवार टच आहे. प्रत्येक इमारतीला जिल्हाधिकारी कार्यालय समजा पुण्याचं आहे, अजित पवारांचा एक वेगळा टच आहे दादांचा. बारामतीमधल्या सगळ्या शासकीय इमारती हा एक दादांचा एक वेगळा टच आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट खूप
मनापासून करतात. सकाळी 6 वाजल्यापासून ते त्या शासकीय कामाची काम चालू असताना सुद्धा पाहणी करत असतात. असं लोकप्रतिनिधी फारसे कमी आढळतात की जे इतक्या कसोशीने आपल्या कामांच्या मध्ये किंवा आपल्या गावा परिसरामध्ये होणाऱ्या विकासाची पाहणी करत ते त्या दर्जाचं होईल याची खबरदारी घेतात. दादा इज दी ओनली फॉर दॅट. तुमच्या पक्षाचं फार वेगळं रिॲक्शन मला वाटली लोकसभेनंतर जवळजवळ प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी असं म्हटलं की अमुक म्हणजे जो मित्र पक्ष आहे त्याच्या अमुकनं मदत नाही केली, तमुकनं मदत नाही केली. खरं तर दादांना बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा वहिनींना जेव्हा उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर प्रचंड विरोधातनंच मित्रपक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांचा त्यांना बघायला मिळाला. पण तरीही निवडणूक झाल्यानंतर मात्र एकही वक्तव्य आलं नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं मित्रपक्षांचं समर्थन मिळालं होतं बारामतीत की नाही मिळालं? एक तर बारामतीमधला दीर्घकाळाचा संघर्ष अनेक वर्षाचा हा सगळा दादांनीच पक्षाच्या हितासाठी ओढून घेतला किंवा ते करत आले. स्वाभाविकपणाने त्याच्या क्रियाप्रतिक्रिया आपोआप राहतात. मग इंदापूरमध्ये असेल, दौंडमध्ये असेल, सासवड किंवा पुरंदरचा मतदारसंघ असेल, पलीकडचा भोर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा खडकवासला असेल, त्याचे परिणाम सुरुवातीला पाहायला नक्की मिळाले. परंतु एक नक्की आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये पूर्णपणाचा सहभाग नक्की त्या ठिकाणी घेतला. काही ठिकाणी अनेक वेळेला असं घडतं की पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत असतात परंतु मतदार अनेक वेळेला अनेक भूमिका ठरवत असतात. काही निवडणुका आपण पाहतो की ज्या वेळेला त्या कोणा नेत्यांच्याच हातात राहत नाहीत, त्या मतदारांच्याकडे जातात. असे अनेक वेळेला आपण अनुभवतो त्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे बाय अँड लार्ज आपण बघितलं तर आम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मित्रपक्षाचं सहकार्य मिळालं असं पक्षाचे किंवा दादांच्या जवळ चर्चा करत असताना चर्चेच्या अंती तर नक्कीच जाणवत आहे. आज जे चित्र दिसते त्यात असं वाटतं की उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो त्यांनी आपलं टार्गेट नंबर 1 हे फडणवीस केलं आहे. तर ह्याचा महायुतीच्या रणनीतीवर काय परिणाम होतोय? टार्गेट नंबर 1 फडणवीस साहेब केलं असं दिसतं आहे. तेवढेच टार्गेट नंबर 2 किंवा खालोखाल अजितदादा आहे. वस्तुस्थिती काय आम्ही नाकारत नाही त्या ठिकाणी. परंतु ज्या वेळेला टार्गेट केलं जातं त्यावेळेला काहीतरी त्याची आखणी करूनच केलं गेलं असेल, काहीतरी राजकीय गणितं मांडून केली जात असतील. तुम्ही जी नावं घेतली ती दोन्ही नावं फार मोठी आहेत. आदरणीय पवारसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील, ते दीर्घकाळचं त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी का टार्गेट करावं असा प्रश्न विचारण्याचा मला अधिकार नाही आणि मी विचारणारी नाही. पण ज्या वेळेला आपण लक्ष होतो, टार्गेट होतो, त्यावेळेला आपणही सावध होतो. आणि आम्हाला माहिती आहे की आता आमची शक्ती केंद्र मुख्यमंत्री आहेत एकनाथराव, पण ज्या अर्थी 2 प्रमुख नेत्यांना टार्गेट केलं जात आहे त्या अर्थी आम्ही सावध आहोत. आमची रणनीती आखण्याचं काम सुरू होईलच. आखूच आम्ही कोणाला टार्गेट करणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण टार्गेट न करता जनतेचा विश्वास कसं संपादित करता येईल हे तर आमचं उद्दिष्ट राहणारच आहे. सत्ता आम्हाला सत्तेवरती यायचंच आहे आणि आम्ही येणारच आहोत. हे करणं आजच्या राजकारणात शक्य आहे का? कोणाला टार्गेट न करता आज महाराष्ट्रात तरी राजकारण होत आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर राजकारणातला स्तर महाराष्ट्रातला हा दुर्दैवाने खालवला असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, ज्या नेतृत्वाने महाराष्ट्राचा पाया रचला, विरोधासाठी विरोध हा नव्हता, तो राजकीय किंवा सिद्धांताचा विरोध होता. आणि तो विरोध अनेक वेळेला गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राने अनुभवला. अगदी विलासराव गोपीनाथरावांची मैत्रीसुद्धा या महाराष्ट्राने आगळेवेगळ्या पद्धतीची निश्चितपणाने अनुभवली. पण आज ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होत आहे ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून थोडंसं गालबोट लावण्यासारखं आहे असं नक्की त्या ठिकाणी वाटतं आहे. काहीतरी थांबलं पाहिजे. याला हे गेल्या 3-4 वर्षामध्ये वळण लागलं. आता प्रत्येकजण म्हणेल याला हे दोषी तो दोषी. मी तर म्हणेल की 19 सालचे निकाल विधानसभेचे इथूनच सुरुवात झाली. खरं तसं पाहिलं तर 19 सालची विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित निवडणूक लढवली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाने लढवली होती. निवडणुकीचे निकाल जनतेचा कौल स्पष्ट होता, युतीच्या बाजूने होता. 105 जागा कमळ चिन्ह अधिक 10 अपक्ष 115, 56 जागा धनुष्यबाण अधिक 5 का 6 अपक्ष, 170-175चं संख्याबळ. सरळ 3ऱ्या-4थ्या दिवशी शपथ होणं आम्ही करतो.
तिथे छेद गेला. स्वतंत्रपणे लढल्याच्यानंतर प्रत्येकजण स्वतंत्र आहे की कोणी कोणाजवळ युती किंवा आघाडी करू शकतं. इथे निवडणूक पूर्व प्रिपोल अलायन्स होता. याचा अर्थ कोणी मुख्यमंत्री व्हायचं, कोणी किती मंत्रिपदं घ्यायची, कोणी कुठं पालकमंत्री व्हायचं, याच्यामध्ये चर्चेत जसं आता 2004ला आमचं मुख्यमंत्रीपद आम्हाला पावतं म्हणून 1 महिना सरकार स्थापन करायला गेलं. ज्यावेळेला पुन्हा आम्ही मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा मिळू शकलं असतं, पहिल्यांदा आणि शेवटचं एकत्रित राष्ट्रवादीचं. आता पुन्हा एकदा बघू, कारण जोपर्यंत युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे, आघाडीच्या राजकारणाची, त्यावेळेला विल वेट फॉर दॅट. पण सर्वाधिक जागा मी म्हणतोय, तर ती सर्वाधिक जागा त्यावेळेला मिळाल्या, पण आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. पण 1 महिना 1.5 महिना गेला. तसं इथे मी समजू शकलो असतो की त्याच्यावरनं चर्चा करण्यामध्ये किंवा काय, पण त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टीला छेद झाला. मग तिथूनच सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मग कसं आहे की आयडिओलॉजिकल जर का आज कोण म्हणत असेल की आम्ही भाजपबरोबर कसे, तर मग आम्ही शिवसेना आणि शिवसेना काँग्रेसबरोबर कशी, याचं उत्तर कोणाकडे आहे? ज्यांची नावं घेतली त्या नेत्यांकडे तरी आहे का उत्तर? की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही कशी युती होऊ शकते, याचं काही कारण कोण सांगू शकेल का आयडिओलॉजिकल तरी? ज्यांना आज आम्हाला काय प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार आहे की आम्ही भाजपबरोबर का गेलो? भाजप आणि सेना दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या एका समान धाग्यावरती एकत्रित आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी महाजन यांनी एका व्यापक विचारावरती ती त्यावेळेला युती केली. ती दीर्घकाळ चालली. आमचं असं कुठली आयडिओलॉजी होती की कुठलं काय आम्ही सांगू शकतो समर्थन की आम्ही 2019 सालामध्ये एकत्र येऊ शकलो? पण निवडणुका तरी एकत्रित लढलो. तो 2019 सालामध्ये तर आमचे काही महत्त्वाचे नेते शिवसेनेत पण फोडलेले होते. तरी आम्ही आता कुठली नैतिकता सांगू शकतो आहोत? अजितदादांना किंवा आम्हाला नैतिकता विचारणाऱ्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की ती नैतिकता 19 सालामध्ये महाविकास आघाडी करताना कुठे गेली होती? हातातून सगळं निसटल्याच्या नंतर जो उद्वेग होतो ना, तो उद्वेग मी समजू शकतो, पण आता उद्वेगाचं रूपांतर अलीकडे द्वेषात आणि असूयामध्ये मोठं झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. हे दुःख आहे. 24ची निवडणूकसुद्धा होऊन जाईल, पण आपण जे माइलस्टोन सेट करू महाराष्ट्रासाठी, वैचारिक नव्या पिढीसाठी, ते महत्त्वाचे ठरवले पाहिजेत. सर्व नेत्यांनी ठरवलं पाहिजे की आपण कुठे महाराष्ट्राची राजकीय परंपरा घेऊन चालतो केवळ एका निवडणुकीच्यासाठी. उद्धवजी म्हणतात अमित शहांनी शब्द ठेवला नाही. आपण आत्ता सध्या अमित शहा, मोदी या सगळ्यांशी आता संपर्कात आहात, त्यांच्याशी चर्चा होते, वाटाघाटी होते. तुमचा कसा रॅपो आहे, काय वाटतं? कारण म्हटलं तर हा एथिकली खूप गंभीर आरोप आहे की शब्द न पाळणे. तो समज दृढ करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यापेक्षा कितीतरी उलटा आहे. ज्यावेळेला पंतप्रधान महोदयांची भेट झाली असेल किंवा अमितभाईंच्या जवळ ज्याला चर्चेला बसतो त्याला अतिशय मित्रत्वाच्या नात्याने चर्चा होते. याची बात बिटरनेस तर नसतोच कधी. अतिशय मित्रत्वाच्या नात्यात काही विनोद करत अशी ती चर्चा होते. पण मी नक्की या ठिकाणी अतिशय मोकेपणाने ABP माझाच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आहे की जे सांगण्याचा प्रयत्न केला गेला तशी वस्तुस्थिती पूर्णपणाने विरोधातली आहे. अतिशय सौहार्दाच्या वातावरणात, अतिशय फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो, ते तर बरेच राष्ट्रीय नेते आहेत. काल आम्ही एका कामासाठी भेटलो. मी प्रफुल्लभाई सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. एका क्षणार्धात कामाची पद्धती विलक्षणपैकी अमितभाईंची अनुभवली. पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयामध्ये सुद्धा एक पंतप्रधान महोदयांना पत्र दिलं होतं की रायगडच्या भेटीसाठी यावं. त्या दिवशी संध्याकाळी त्या कार्यालयातून 3 वेगवेगळ्या अधिकारी वर्गाचे फोन आले. अनुभव प्रचंड खूप वेगळा आहे आणि सुखावा आहे. जे पिक्चर पेंट केलं गेलं त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे. हे मी माझ्या मतदारसंघात जनतेमध्ये सुद्धा अनेक वेळेला आता अलीकडच्या कालावधीमध्ये बोलत आलो, विच वॉज नॉट ॲट ऑल एक्सपेक्टेड. कारण हे अगोदर तसं सांगण्यात आलं होतं, पण तसं नाही आहे. आता त्यांचे काय अनुभव असतील किंवा त्यांचं काय कमिटमेंट असेल ती त्यांना माहिती. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी ठरवत असताना एक महत्त्वाचा निर्णय तर झाला असेल की मुख्यमंत्र्याचा चेहरा द्यायचा की नाही. मी कोण होणार ते नाही म्हणत आहे, द्यायचा की नाही. एक असं आहे की ज्यावेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. NDA म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत. गेले 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून तेही उत्तम काम करत आहेत. देवेंद्रजी आहेत, त्यांनीसुद्धा 5 वर्ष मुख्यमंत्री काम केलं आहे.
दादांची तर 5 उपमुख्यमंत्री पदाची कारकीर्द झाली, 10 वेळा अर्थसंकल्प मांडला, त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा जनतेवरचा एक प्रभाव किंवा त्यांना मानणारा एक वर्गसुद्धा एक मोठा आहे. त्या 3 एकत्रित शक्ती ज्याला निवडणुकीला आम्ही सोबत घेऊन काम करतो आहोत, त्यावेळेला आमच्या बाजूला जम्याची बाजू मोठी आहे. म्हणजे चेहरा द्यायची गरज नाही. एक असं आहे की ज्या वेळेला राज्यामध्ये निवडणूक होतात त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होतात. तर पहिल्यांदा आम्ही 2004 आम्ही कोalitionमध्ये होतो. विलासराव मुख्यमंत्री, सुशीलकुमारजी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली लढलो. 2009 अशोक चव्हाण होते. आता 19ला पृथ्वीराज चव्हाण असल्यामुळे निवडणुका 14ला लढवण्याचा काही प्रश्न आला नाही, कारण ते घेऊनच आले ते तिथून निर्णय की राष्ट्रवादीचं खच्चीकरण पूर्ण करायचं. पण त्या राज्याच्या निवडणुका किंवा एकपक्षीय सरकार असताना सुद्धा म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेला काँग्रेस सरकार होतं, माझी 85ला सुरुवात झाली राजकारणाची, त्यावेळेला दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. 90ला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. 95 पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यामुळे ह्या खेपेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवड. आज एकनाथ शिंदेचीच नेतृत्व करतायत, राज्याचं नेतृत्व आज ते करतायत, देशाचं नेतृत्व आज मोदी साहेब करतायत, एनडीएचं नेतृत्व आज मोदी साहेबांकडे आहे, अमित भाईंच्याकडे आहे. म्हणजे ज्यांच्या नेतृत्वात लढणार तोच मुख्यमंत्री असा वगैरे आहे का काही? मी आता याच्याबद्दल काय भाष्य करणार नाही, कारण शेवटी ते योग्य ठरणार नाही. शरद पवार साहेब एकदम कॉन्फिडंट आहेत की 200+ जागा महाविकास आघाडी जिंकणार. एक तर मी मनाशी निर्धारित केलं की साहेब जे बोलतात त्याच्यावरती बोलणं नाही. साहेबांना मी मानतच आलो, मानतो पुढे. आमचा राजकीय विचार भिन्न आहे आणि त्या विचारापासून आम्ही तसोबरी बाजूला जाणार नाही आहोत. स्वाभाविक आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्यामुळे आत्मविश्वास मांडणं काय चूक असं मी मानत नाही. परंतु अनेक वेगवेगळे निकाल जर का आपण पाहिले तर लोकसभेच्या वेळेला एक वेगळा विचार जनता करत असते, विधानसभेच्या वेळेला वेगळा करत असते. आम्हाला विश्वास आहे की लोकसभेच्या वेळेचं चित्र विधानसभेला राहणार नाहीच. यावेळची विधानसभा आम्ही निश्चितपणाने चांगल्या संख्येने तिन्ही पक्ष त्या ठिकाणी जिंकू. ही चांगली संख्या अंदाजे किती असू शकते? टार्गेट आपण ठेवतो. नाही, टार्गेट आता आम्ही ठेवूच ना. सत्तेवरती येण्यासाठी जेवढं संख्याबळ आहे, मॅजिक फिगर, ते तर टार्गेट प्रत्येकाचं असतं. पण तेवढ्यापुरतं आम्ही कसे समाधान राहणार? आम्ही राहणारच नाही आहोत. आमचं टार्गेट त्याच्यापेक्षा जास्तीच आहे. तुमच्यातले काही लोक हे अगदी विशेष टार्गेट आहेत पवार साहेबांचे असं म्हटलं पाहिजे. त्यात एक नाव जे सातत्यानं समोर येते ते धनंजय मुंडेंचं आहे. धनंजय मुंडेंनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाषण केल्याच्यानंतर साहेबांनी ज्या पद्धतीने धनंजयचा उल्लेख किंवा त्याच्या समाजाचा उल्लेख केला, माझ्यासारख्याला त्याचं कमालीचं दुःख झालं. खरं तर असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण ठीक आहे. शेवटी असं आहे, एक तरुण नेता आहे, कर्तबगार आहे, तोही स्वतःच्या ताकदीने उभा राहतो आहे, उत्तम फरडा बघताय, जनसंग्रह कमालीचा मोठा आहे. स्वाभाविकपणाने टार्गेट होत राहणार. आता तोही होता, तर लोकसभेला मी होतो. पण आपण स्वतः उमेदवार होतात. मग आता धनंजय उमेदवार राहणारच आहे ना. धनंजय तर उमेदवारी करणारच ना विधानसभेची, स्वाभाविकच आहे. कसं आहे की एक ओबीसी चळवळीतला एक नेता ताकदवान होतो आहे आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्याची कामगिरी उजवी नक्कीच महाराष्ट्राने पाहिलेली आहे. कारण त्याला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. संबंध राज्यभर मी 4 वर्षात 4 दौरे केले. संबंध आजचं राज्य पिंजून काढलं. त्याला माझ्या समेत धनंजय फिरत होते. त्याच्यामुळे धनंजयचं वक्तृत्व आणि धनंजयचा बद्दलचं लोकांच्या मनातलं आकर्षण हे नक्कीच आहे. पण अशा वेळेला जो ताकदवान होत असतो तो टार्गेट होतो. पण ह्याचं तुम्हाला म्हणजे हा झटका होता का की एके ठिकाणी जिथं धनंजय मुंडेंनी एवढी ताकद लावली तो उमेदवार पडला, पंकजा पडल्या, जिथं प्रफुल्ल पटेल होते तिथे उमेदवार पडला, तर हे काय सांगून गेलं तुम्हाला? नाही, असं आहे, तिथेच उमेदवार पडला असं नाही. आज आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकच जागा निवडून आली महायुतीची, संभाजीनगरची. बाकी सर्व जागांच्यावरती पराजय पत्करावा लागला. विदर्भामध्ये सुद्धा एकच जागा आली गडकरी साहेबांची, बाकी सर्व जागांच्यावरती पराजय पत्करावा लागला. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा तशी जळगावच्या 2 सोडल्या तर बाकी सगळ्या जागांवरती उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पराजय पत्करावा लागला. माझ्या सांगण्याचा मतित अर्थ असा आहे की धनंजय किंवा प्रफुल्लभाई यांच्याच मतदारसंघामध्ये पराजय पत्करावा लागला का? तर नाही. महाराष्ट्रामधलं आणि देशामधलं जर का आपण पाहिलं तर वातावरण वेगळं होतं, त्याचा परिणाम झाला. बीडमध्ये सुद्धा मी त्या गोष्टीचा तर काय उल्लेख करू इच्छित नाही, पण परळीमध्ये प्रचंड मताधिक्य मिळालं, परंतु विशिष्ट मतदारसंघामध्ये
मताधिक्य विरोधकांना मिळालं, म्हणजे तिथले बजरंग सोनवणेंना मताधिक्य मिळालं. त्या गोष्टी पुन्हा चर्चेमध्ये बोलण्यापेक्षा त्या दुरुस्त कशा करता येतील त्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे. नक्की काय दादांचं वेषांतर हे आता शेवटी 0 आवर जो संसदेतला असतो तिथपर्यंत पोहोचला. संसदेच्या 0 आवरपर्यंत तो मुद्दा जाण्याइतपत तो किती कमालीचा द्वेष दादांच्याबद्दल मनामध्ये निर्माण झाला आहे ते असं माझं स्पष्टपणाचं जाहीर म्हणणं आहे. दादा माझ्या निवासस्थानीच अनौपचारिक चर्चा झाली. कुठेही असं उल्लेख नाही. खेळमेळीच्या वातावरणामध्ये तास 1.5 तास पत्रकारांनी मला विनंती केली की दादांना आम्हाला भेटायचं आहे, फोटो तरी काढायचा आहे, गप्पा मारायच्या आहेत, आणि दादा मोकळे झाले. पण त्याच्यात वेषांतर वगैरे वगैरे काय मुद्दाच आला नाही. किस्से वेगवेगळे चर्चेला गेले. जे आम्ही ABP माझानं सातत्यानं ही वेषांतराची बातमी देत असताना सुद्धा दादा चेष्टेनं बोलले हे आम्ही नमूद केलं वेषांतराच्या बाबतीत. मात्र खरंच ही अमित शहांबरोबरची चर्चा किती आधीपासून सुरू होती? नाही, एक असं आहे की तसं बघितलं तर अमित भाईंबरोबरची चर्चा आमची 14 पासूनच सुरू झालेली होती. 14ला आम्ही भाजपने पाठिंबा न देता आम्ही पाठिंबा दिला ना. सिल्वर ओकच्या बाहेर मी आणि प्रफुल्लबाईंनी जाऊन आम्ही घोषित केलं की राज्याच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्याला राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देतो. हे 2014ला आम्ही सुरू केलं. मग तिथपासून डायलॉग आहे असं समजा ना. मी सांगतो त्याच्यातलं काय चूक आहे का? 17ला तर आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. त्यावेळेला सुद्धा अमित भाईंच्या समोर जी बैठक झाली त्याला मी होतो प्रदेशाध्यक्ष म्हणून. त्यावेळेला शिवसेना सत्तेत असेल असंच अमित भाईंनी सांगितलं. आम्हाला शिवसेना सत्तेत नको होती उद्धवजींच्या नेतृत्वाखालची 17ला. म्हणून फिसकटला. तर 17ला काय आमची मंत्रिपदं ठरली होती, लोकसभेच्या जागा ठरल्या होत्या, पालकमंत्रीपद ठरली होती, खाती ठरली होती. त्या ठरवण्यामध्ये मी प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढं होतो. त्यामुळे अमित भाईंच्या जवळचा डायलॉग आमच्या पक्षाचा आता कुठं आहे? 14 पासून आहे, 10 वर्षापासून. हे कोणीतलाही झाला. राष्ट्रपती राजवट का आली त्याचाही कुणीतरी शोध घ्यावा, अनौपचारिक चर्चेमध्ये तरी घ्यावा. कशी राष्ट्रपती राजवट लागली, मग 0 आवरमध्ये प्रश्न काढावा. का लागली महाराष्ट्रासारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट? सांगूनच द्या. एकदा कळू द्या तर खरं. अनौपचारिक चर्चेत जाणून घ्या, मग 0 आवरमध्ये बोलू. नक्कीच. पण दादा त्या वेषांतर मुद्द्यामुळे फार दुखावले गेलेत असं आजच्या त्यांच्या संपूर्ण वक्तव्यावरून वाटलं. कुठल्याही व्यक्तीला शेवटी यू आर ए ह्युमन बिईंग. आज आपण संवाद केला, मोकळेपणाने केला, एक विश्वासाने केला. पण तो विश्वासाने करत असताना जे काही बोललं नाही त्याच्याबद्दलची सुद्धा ज्या पद्धतीने टिप्पणी झाली ते कुठल्याही मनाला, शेवटी आपण प्रत्येक माणूस आहोत आणि प्रत्येकाला भावना आहेत, तर त्याच्यामुळे ते वाटणं स्वाभाविकच आहे ना. त्या जागी आपल्यापैकी कोणी असतं तर आपल्याला तेवढंच वाटलं असतं. आणि जे बोललं गेलं नाहीस त्याचं ज्या पद्धतीने राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न झाला तो दुर्दैवी आहे. तो अत्यंत दुर्दैवी आहे. एक क्षणापर्यंत जाऊन मी म्हणलं की तो घृणास्पद आहे. आय हेट धिस. म्हणजे तुम्ही किती कमालीचं एखाद्याच्याबद्दलचा द्वेष तुम्ही मनामध्ये घेता. नाही तर 0 आवर कशासाठी येते? त्याच्यात काय मुद्दा आहे? 0 आवर पब्लिक इम्पॉर्टंट, ह्याच्यात काय आहे? आणि असं आहे की जे बोलले नाही ते ठीक आहे. आता त्याचं खंडन किंवा ते दादा बोलले त्यांच्या स्वभावावर पण ते उशिरा बोलले असतील किंवा 3-4 दिवसामध्ये वेळ नसेल मिळाला, काय असेल. हां, पण आपण एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल आपण ते सुद्धा कसं झालं आहे, किती वाजता कोणाला बोलवलं गेलं, कोणाशी चर्चा होऊन नंतर कोणाला भेट झाली आणि मग कसं सुरू झालं त्याची माहिती माझ्याकडे आहे. गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये कोण कोणाकडे की दादा बोलले शनिवारी, रविवार तसाच गेला. मग सोमवारी कोणी कोणाला बोलवलं, तिथून कोण कोणाकडे अजून गेलं, कोणी कोणाला फोन केले, त्याच्यातून आणि कोण काय बोलत गेलं त्याची माहिती माझ्याकडे आहे. योग्य वेळेला ती काढू. दादांसारख्या बलशाली नेत्याला बदनाम करण्यासाठी न बोललेलं दाखवून तुम्ही किती पाराकोटीचं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातून लक्षात येतं आमच्याही.
पण आम्ही त्या स्तरापर्यंत जाणार नाही, त्या पातळीवरती नक्कीच जाणार नाही. वैचारिक सिद्धांतावरती लढू, नक्कीच लढू. कारण आम्हाला चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, बोलण्यापुरता नाहीत. काही जण बोलण्यापुरता चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत असं बोलण्यापुरता करतात, कृती मात्र वेगळी राहते. आमचे तसं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी पण दिल्लीत आहे 4 दिवस आणि अलीकडे दिल्लीत रुळायला लागलो आहे. त्याच्यामुळे मलाही माहिती आहे कुठं हा जे सगळं सेट झालं. ते कोणी बोलवलं पहिल्यांदा फोन करून, तिथून चर्चा होऊन कोणाकडे गेलं. दिल्लीत रुळणारे हळूहळू कॅबिनेटपर्यंत पोहोचतात. तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे. काम करत राहणं बस, बाकी काय. सुनीलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये, वेळात वेळ काढला. मला माहिती आहे अत्यंत व्यस्त असं आपलं शेड्यूल आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.